मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे रेल्वे कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत। 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं देखील मोठं नुकसान केलं होतं आणि या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी आधी कल्याण न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती, मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आलाय। आता या प्रकरणी ठाणे रेल्वे न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी असून राज ठाकरे या सुनावणीला स्वतः हजर राहणार आहेत। तर हे प्रकरण नेमकं काय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणी मराठी तरुणांसाठी मनसेनं आंदोलन केलं होतं। मराठी तरुणांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी मनसेची राज ठाकरेंची होती। कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती, मोठा राडा झाला होता। आंदोलनावेळी रेल्वेचं देखील मोठं नुकसान झालेलं होतं। भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं होतं। तर आंदोलन मारहाण प्रकरणात राज ठाकरेंसह 7 मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल आहे। राज ठाकरेंनी हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं असा आरोप राज ठाकरेंवर आहे। या प्रकरणी आधी कल्याण न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। यानंतर गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला आणि त्यामुळे आता सुनावणी ही ठाणे रेल्वे न्यायालयामध्ये रेल्वे कोर्टामध्ये सुरू आहे। सुनावणी दरम्यान राज ठाकरेंसह मनसैनिकांची गैरहजेरी ही या आधीच्या काळात सातत्यानं पाहायला मिळाली। राज ठाकरेंसह 7 मनसैनिकांना न्यायालयानं अटक वॉरंट सुद्धा बजावलं होतं। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील ते देतील। निकेश, जेव्हा रेल्वे भरती आली होती त्यावेळेला कुठेतरी मराठी तरुणांना या रेल्वे भरतीमध्ये डावललं जातंय। मराठी तरुणांना रेल्वे भरतीमध्ये प्राधान्य द्यावं यासाठी मनसेने आंदोलन केलेलं होतं। त्याच दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावरती रेल्वे भरतीसाठी जे उमेदवार आलेले होते त्या परप्रांतीय उमेदवारांना मारहाण करण्यात आली होती आणि त्याच दरम्यान रेल्वेचं मोठं नुकसान देखील जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेलं होतं। या विरोधात कल्याण न्यायालयात जे आहे ते ही केस जी होती ती होती, मात्र ही केस जी आहे ती आता ठाणे रेल्वे न्यायालयात प्रवर्ग करण्यात आल्याच्या नंतर आज या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि या सुनावणीला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। या प्रकरणी या अगोदर देखील मनसेचे काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती, पण त्यानंतर राज ठाकरेंना काहीसा दिलासा जो आहे तो मिळाला होता। त्यानंतर आता हा गुन्हा जो आहे तो पुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात प्रवर्ग करण्यात आल्याच्या नंतर आता पुढची सुनावणी जी आहे ती आता ठाणे रेल्वे न्यायालयात जे आहेत ती सुनावणी होणार आहे। यासाठी राज ठाकरे जे आहेत ते आज हजर होणार आहेत। आता या अगोदर देखील राज ठाकरे यांच्या वकिलांनी जे आहेत ते न्यायालयात अर्ज देऊन अटक वॉरंट जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता, मात्र आता ही पुन्हा सुनावणी जी आहे ते ठाणे रेल्वे न्यायालयात होणार आहेत। यासाठी राज ठाकरे जे आहेत ते ठाणे रेल्वे न्यायालयात होणार आहेत आणि यासाठी न्यायालयाच्या बाहेर देखील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या संपूर्ण सुनावणीकडे जे आहेत ते आता संपूर्ण लक्ष लागणार आहे। बरं, धन्यवाद निकेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।